नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। व्यवस्थेमुळे विमान प्रवास राजकीय नेत्यांना अपरिहार्य बनला आहे। विशेषतः निवडणुकांच्या प्रचारात विमान वापरणे सामान्य बाब मानली आहे। यातूनच झालेल्या अपघातांनी राजकारणाचे आणि देशाचे मोठे नुकसान झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती येथे अपघात झाला। विमानाच्या लँडिंग समय तांत्रिक बिघाडाने हा अपघात झाला। यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आहे। विमान अपघातात आजवर अनेक नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 242 पैकी 241 अपघातांमध्ये मृत्यू झालेले आहेत। यात अनेक दिग्गज आणि महत्त्वाच्या नेत्यांना, देशमुखाला, काँग्रेस पक्षाचे आपल्या अनेक दिग्गज नेत्यांना विमान अपघातात गमावले आहे। 23 जून 1980 ला नवी दिल्लीतील सदर जंग धावपट्टीवर झालेल्या छोट्या विमानाच्या अपघातात काँग्रेसचे नेते संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता। हा काँग्रेस पक्षाला बसलेला मोठा अपघात होता। उत्तर प्रदेशातील मैनीपुरी येथे 2001 मध्ये झालेली विमान अपघातात काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचे निधन झाले। मैनपुरी येथील भोगाव गावजनिक हा अपघात झाला होता। सिंधिया केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशाचे प्रभावी नेतृत्व होते। आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते वायस राजशेखर रेड्डी यांचे 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला। बेगमपेट येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते, मात्र दाट जंगलात ते बेपत्ता झाले। 3 दिवस त्यांचा शोध घेतला जात होता। अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खाडू यांचा इटानगर ते तवांग या प्रवासात विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता। 2011 मध्ये ही दुर्घटना घडली। त्यांच्या मृत्यूने अरुणाचल प्रदेश सरकारला मोठा धक्का बसला होता। आंध्र प्रदेशचे जीएमसी बालयोगी यांचा 1991 मध्ये विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाने यांचा एअर इंडियाची विमान कोसळल्याने अलीकडे मृत्यू झाला होता। या दुर्घटनेने विमानातील एक प्रवासी वगळता उर्वरित सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान दुर्घटनेच्या निमित्ताने अनेक नेत्यांचा उल्लेख पुढे आला आहे। सकाळी बारामती येथे झालेल्या लँडिंग दरम्यान दुर्घटनेत उपमुख्यमंत्र्याला महाराष्ट्राने गमावले। हा राज्याला मोठा धक्का आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।